श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 9. मराठी भावार्थ. कुरवरपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्यनेमाप्रमाणे गंगेवरती स्नानसंध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल. त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा संमार्जन करू लागला. तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाची पूर्वपुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपादस्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोयस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली आहे व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी. तेव्हा श्रीपादस्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट व हाल अपेष्टा सहन करीत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते. सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते. तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपासागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन. तेव्हा आपले दर्शन मला पुन्हा केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन. श्री गुरु कुरवरपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता.